हाय हॅलो नमस्कार. माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मी खूप सारं असं तुमचं स्वागत करते. तर आज आपण साधी आणि सोपी चमचमीत अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे दाल खिचडी. तर अगदी 10 मिनटात कुकरमध्ये होते अशा पद्धतीने केले तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर ना मी प्रमाण सांगते. साधारणतः मी पाऊण वाटी इथे तुरीची डाळ घेतली आहे. तर आणि त्यामध्येच मी पाव वाटी इथे मुगाची डाळ घालणार आहे, म्हणजे आपली एकूण 1 वाटी झालेली आहे पूर्ण. तर यामध्ये तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. तर मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतला होता. तर 1 वाटी इथे मी तांदूळ घेतला आहे, म्हणजे आपली 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ एकदम परफेक्ट प्रमाण आहे. एकदम छान अशी दाल खिचडी आपली बनवून तयार होते. तर एक साधारणतः मी अर्धा तास तांदूळ हा काही इंद्रायणी असल्यामुळे लगेच भिजला. 15 ते 20 मिनटं मी इथे भिजत ठेवला. तुम्ही कोलमचा करत असेल तर अर्धा तास भिजत ठेवा. तर आता इथे मी घालते आहे मोहरी. तेल घातलं, कारण आपण वरतून ज्यावेळेस फोडणी देणार आहोत त्यावेळेस तुपाची फोडणी करणार आहोत. त्यामुळे मी अगोदर इथे तेल घातलं. तेलावरती जिरी मोहरी घातली, नंतर कढीपत्ता घातला आणि थोडासा असा कट करून असा कांदा घातला. आणि यामध्येच आपल्याला लगेच थोडा अगदी 2 मिनिट फ्राय झाला की लगेच आपल्याला इथे टोमॅटोही घालून घ्यायचा आहे. तर अगदी 2 मिनटं फक्त थोडासा फ्राय, जास्त फ्राय नाही करायचं आहे, फक्त 2 मिनटं आपल्याला इथे फ्राय होऊन द्यायचं आहे. आणि लगेच आपल्याला इथे टोमॅटो घालून घ्यायचे. तर टोमॅटोही अगदी 2-3 मिनटं, कारण आपण कुकरमध्ये करतो आहे त्यामुळे जास्त काही परतवण्याची गरज नाही, लगेच शिजल्या जाईल ते आपल्या दाल खिचडीबरोबर. तर तुम्ही हवे असल्यास जेवढ्या तुम्हाला इथे भाज्या आवडतात तेवढ्या तुम्ही इथे भाज्या घालू शकता. तर मी इथे छोटा एक गाजर आणि बटाटा घातला होता आणि वाटाणाही घातला होता, पण तो नंतर टाकलेला. तर अशा पद्धतीने आता इथे आपण भाज्या किंवा साधा सिंपल फक्त टोमॅटो आणि कांदा घालूनही करू शकता. पण थोडासा अगदी छान आणि चटपटीत दाल खिचडी लागावी त्यामुळे आपण इथे मी व्हेजिटेबल्स वापरणार आहे. तर आता इथे घालणार आहे थोडीशी हळद घालायची, थोडी धनजिरा पावडर घालायची, म्हणजे काय होतं ना, आपली खिचडी खूप छान अशी चवदार अशी होते. आणि ठराविक जे घरात मसाले आहेत ते घालू शकता. थोडा मी काळा मसाला, आपला घरचा काळा मसाला घातला. नंतर लाल मिरची पावडर घालायची थोडीशी, कारण वरतूनही आपण लाल मिरची पावडरची छान अशी चमचमीत फोडणी देणार आहोत. आणि नंतरून घालायचं आहे थोडा हिंग आणि अगदी 2 मी हिरव्या मिरच्या लाल मोठ्या अशा छान अशा मोठ्या लांब अशा कट करून घेतल्या ते घालायच्या. आणि लगेच आपल्याला अगदी 2 मिनटं फक्त फ्राय होऊन द्यायचं. आणि लगेच आपल्याला इथे तांदूळ जे भिजत ठेवले होते, तांदूळ आणि डाळ ती घालून घ्यायची आहे. तर इथे ना मी साधारणतः आपले 2 वाटी, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ झाले होते. तर पाण्याचं प्रमाण सांगते. 2 वाटी जर तुम्ही घेतला असेल डाळ आणि तांदूळ तर 4 वाट्या आपल्याला पाणी घालायचे, म्हणजे आपली मऊसूत अशी दाल खिचडी बनवून तयार होते. अगदी बाहेर मिळते अशीच होते, खूप छान अशी. आणि हे पहा, मी 2 वाट्याला इथे 4 वाट्या पाणी घालते. आणि काय करायचं ना, ओतू जाऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे की अगोदर फक्त 5 मिनिट आपल्याला फुल गॅस ठेवायचा आणि नंतरून अगदी मंद आचेवर फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. एकदम परफेक्ट असे आपली दाल खिचडी शिजते आणि उतूही जात नाही. एकदम नंतरून गरम पाणी करून घालण्यापेक्षा डायरेक्ट अशी करायला एकदम सोपी आणि साधी सरळ एकदम दाल खिचडी बनवून तयार होते. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण लावून सांगन त्या पद्धतीने करून घ्यायचं. हे पहा, अगदी 2 शिट्ट्यामध्ये. आता इंद्रायणी तांदूळ वापरला होता त्यामुळे असा झालेला आहे. तर तुम्ही कोलम घेतला तरीही हीच प्रोसेस करा. 5 मिनटं फक्त फुल गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवर अगदी 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुठलाही तांदूळ असू द्या, 2 शिट्ट्यामध्ये आरामशीर छान मऊसूत शिजतो. आता आपल्याला याला मस्त अशी झणझणीत वरतून फोडणी द्यायची. तर यामध्ये भरपूर सारा असा लसूण घालायचा आहे पहा, कारण लसणाशिवाय दाल खिचडी ही छान लागत नाही, अगदी बाहेर मिळती तशीच होते. तर मी ते तूप घेतलं होतं, तुपाची फोडणी देते आणि तुपामध्ये भरपूर सारा असा लसूण घालून आपल्याला याची फोडणी तयार करून घ्यायची आहे. आणि अगदी थोड्या 2 काश्मीरी लाल मिरची घेतले होते मी, 2 ते 3 त्या घालून घ्यायच्या आहे, म्हणजे काय होतं ना, टेस्टी छान लागते आणि दिसायलाही छान दिसते. तर अशा पद्धतीने आपली फोडणी तयार आहे. बाजूला करून घ्यायचं आणि नंतरून
आपल्याला इथे लाल काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची, म्हणजे रंग छान येतो. आणि अगदी 1 मिनिट फक्त आपल्याला ही बाजूला परतून घ्यायची आणि लगेच भातावर ओतून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जरूर दाल खिचडी बनवून पहा, खूप छान अशी होते. चला, आपली फोडणी तयार झालेली आहे. आपण आता ही त्याच्यावर भातावरती टाकून घेऊया. मस्त अशी दाल खिचडी आपली बनवून तयार आहे. चला, तर आपण आता ही सर्व कशी करायची ती दाखवते कशासोबत. तर चला, आपण आता सर्व करून घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने छान अशी दाल खिचडी घ्यायची. त्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची, लोणचं आणि पापड. अप्रतिम अशी दाल खिचडी होते. जरूर ट्राय करा. अप्रतिम, खूप छान अशी लागते. कधी हलकं फुलकं खावंसं वाटत असेल तर नक्कीच झटपट अशी कुकरमध्ये अगदी 10 मिनटात दाल खिचडी होते. तर चला, आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.